जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा येत्या शनिवारी 24 जूनला राजकीय पंढरी असलेल्या बारामती नगरीत लाखो वैष्णव भक्तांचं मुक्कामासाठी दाखल होणार आहे। बारामती शहराच्या वेशीवर पाटसलगतच बारामती नगरपालिकेनं पाऊले चालती पंढरीची वाट हे समूह शिल्प हुबेहूब साकारलं आहे। यात वारकऱ्यांचा पेहराव असलेली शिल्प त्यांच्या गळ्यात तुळशीच्या माळा, पखवाज, वीणा, मृदुंग, टाळ, खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका, तर महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले तसंच लहान बालक या संत तुकाराम महाराजांची खांद्यावर घेतलेली पालखी यामध्ये ठेवण्यात आलेले आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी सोहळा येत्या शनिवारी 24 जून रोजी बारामतीत येत आहे। त्याच्या स्वागतासाठी बारामती नगरपालिकेने बारामतीच्या पाटस रोडवर वेशीवरतीच पाऊले चालती पंढरीची वाट हे संपूर्ण समूह चित्र साकारलेलं आहे। आपण पाहू शकताय की गळ्यामध्ये विणा तसेच खांद्यावरती भगवी पताका असेल, टाळ, मृदुंग असे सर्व साहित्य जे भजन कीर्तन गात जे लाखो वैष्णव भक्त आपल्या पंढरीच्या विठुरायाच्या ओढीनं भक्तिरसात चिंब होऊन पायी चालत वारीमध्ये ज्या पद्धतीने जात असतात त्यांचे हुबेहूब असे हे शिल्प बारामती नगरपालिकेने साकारलेले आहे। त्यामध्ये खांद्यावरती भगवी पताका, गळ्यामध्ये तुळशीचे माळ, डोक्यावरती टोपी, धोती, पायजामा, पागोटे अशा पद्धतीने यामध्ये लहान मुलगा सुद्धा ज्या पद्धतीने पंढरीच्या वारीत निघत असतो तसेच साकारले आहे हे शिल्प। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखीचे सुद्धा हुबेहूब अशी ती साकारण्यात आहे। त्यामध्ये पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत। डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन ज्या पद्धतीने महिला वारकरी पालखीमध्ये सहभागी होत असतात त्या पद्धतीने येथे सुद्धा या शिल्पात हे चित्र साकारलेले आपल्याला दिसून येत आहे। जावेद मुलानी, झी मीडिया, बारामती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।